पलीकडच्या. त्यांनी दोनदा उत्पन्न घेतलं एवढून घेत होत काय सांगाल की अक्षरशः डाळिंब बागावर पुढार चालवले का कारण आहे? आज आम्ही 4-5 एकराचा डाळिंब बाग आमच्या शेतामध्ये लावलेला आहे आणि ह्या लावलेल्या शेतामध्ये उन्हाच्या अतितीव्रतेमुळे इथे डाळिंबावर तेल्या ह्या रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि ह्या तेल्या रोगामुळे जवळपास आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. जवळपास 25 ते 30 लाखाचं नुकसान आम्हाला या वर्षाच्या काठी झालेलं आहे. आता म्हणजे मी जवळपास 4 ते 5 वर्षापासून आम्ही हा डाळिंब बाग लावलेला आहे आणि या 4-5 वर्षात सुद्धा गव्हर्नमेंटच्या चुकीचे धोरणं आहे. या धोरणामुळे आम्हाला त्या डाळिंबाला बाजारभाव सुद्धा पाहिजे असे व्यवस्थित भेटलेले नाहीये. आज बघितलं तर गव्हर्नमेंटने जी काही शेतकरी कर्जमाफी दिलेली आहे त्याचे निकष जर बघितले तर खूप कठीण निकष आपल्याला त्यातून कर्जमाफीतून बघायला भेटतात आणि एवढ्या निकषातून कोणाला कर्जमाफी भेटते आणि कोणाला नाही अशी कठीण परिस्थिती या शेतकऱ्यावर या सरकारने आणलेली आहे. योगेश बाबू शिंदे. डाळिंबाचा 6 एकर डाळिंबाचा बाग होता आणि 6 एकर डाळिंबाचा बाग असल्यामुळे का तोडला त्याचे डाळिंबाच्या बागावर तेल्या आल्यामुळं तेल्याचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आम्ही डाळिंब तोडतोय. किती एकर डाळिंब बाग होता? डाळिंबाचा बाग 5 ते 6 एकर 5 ते 6 एकर होता. त्या तेल्याचा प्रादुर्भाव असल्यामुळे तो तोडण्यात येत आहे. समजा किती वर्षापासून लावला? आम्ही 4 ते 5 वर्षापासून हा डाळिंबाचा बाग करतो आणि त्याचा आम्हाला 1 रुपया बी झाला नाही. किती उत्पन्न भेटलं असतं कधी आला असतं? असा बाग आला असता तर 25 ते 30 लाख रुपये उत्पन्न आम्हाला मिळालं असतं. काहीच आता ह्या वर्षी 1 रुपया बी मिळाला नाही आम्हाला. तोडण्याची वेळ आलेली आहे आम्हाला.